सप्टेंबर 2025 एकीकडे बातमी येतेय की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जगभरात IT मधल्या 1 लाखाहून अधिक नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. आणि त्याच आठवड्यात दुसरी बातमी येते की महाराष्ट्र सरकार IT क्षेत्रात लाखो कोटींची गुंतवणूक आणण्यासाठी एक महाकाय योजना राबवतंय. हे म्हणजे कसं आहे माहितीये, एकाच वेळी वादळ आणि त्सुनामीचा इशारा मिळतोय आणि तरीही कुणीतरी समुद्रात आपली सगळ्यात मोठी बोट उतरवण्याचा निर्णय घ्यावा. अगदीच तसंच. बरोबर. जागतिक स्तरावर उलथापालथ सुरू असताना महाराष्ट्र मात्र याच क्षेत्रात एक मोठी धाडसी झेप घेतोय. हो. आणि म्हणूनच आज आपण याच विरोधाभासाची चिरफाड करणार आहोत. आपल्याकडे सरकारी पॉलिसी रिपोर्ट्स आहेत, गुंतवणुकीचे आकडे आहेत, नॅस्कॉम सोबतचे करार आहेत. या सगळ्याच्या आधारावर आपण हे समजून घेऊया की महाराष्ट्राची ही जोखीम यशस्वी होऊ शकते का, की ही फक्त घोषणाबाजी आहे. चला सुरुवात करूया. नक्कीच. ठीक आहे. तर या सगळ्या मोठ्या योजनेचा पाया काय आहे? सुरुवात कुठून होतीये? सुरुवात होते नियमांमध्ये बदल करण्यापासून. सरकारने 2 मोठ्या पॉलिसी आणल्या आहेत. एक म्हणजे नवीन IT आणि ITES धोरण 2023 आणि दुसरी अगदी नवी ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर म्हणजे GCC धोरण 2025. ओके. पण ही फक्त कागदी धोरणं नाहीयेत. यामुळे जमिनीवरचे नियम बदलत आहेत. म्हणजे नेमकं काय बदलतंय? यातला सगळ्यात मोठा आणि क्रांतिकारी बदल म्हणजे IT कंपन्यांना पारंपरिक फॅक्टरीच्या नियमांमधून मोकळं करणं. आधी कसं होतं, IT कंपनीला एका कारखान्यासारखं वागवलं जायचं. म्हणजे शहराबाहेरच्या इंडस्ट्रीयल झोनमध्ये जागा घ्यावी लागायची. हां. पण आता IT युनिट्सना स्वच्छ उपयुक्तता म्हणजे क्लीन युटिलिटी असा दर्जा गेलाय. स्वच्छ उपयुक्तता हा शब्द थोडा जड वाटतोय. सोप्या भाषेत याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर सरकार आता IT कंपनीला धूर ओकणारी फॅक्टरी नाही, तर एक समजा शांत ग्रंथालय किंवा हायटेक ऑफिस मानतंय. अच्छा. त्यामुळे आता गुगल किंवा मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीला आपलं ऑफिस सुरू करण्यासाठी शहराबाहेर MIDC मध्ये जागा शोधायची गरज नाही. म्हणजे ते आता शहराच्या मध्यवर्ती भागातही येऊ शकतात. अगदी एखाद्या व्यावसायिक इमारतीत सुद्धा. यामुळे कंपन्यांना जिथे बेस्ट टॅलेंट आहे तिथे पोहोचणं सोपं झालंय. हा खरंच मोठा बदल आहे. आणि ते दुसरं धोरण GCC ज्याची खूप चर्चा आहे, ते नेमकं काय आहे? GCC म्हणजे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स. म्हणजे या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भारतातल्या अशा टीम्स आहेत ज्या त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची क्रिटिकल कामं करतात. म्हणजे पूर्वीच्या कॉल सेंटर्स किंवा BPO सारखं काहीतरी? नाही. आणि इथेच खरा फरक आहे. हे फक्त कॉल सेंटर्स नाहीत. ओके. यात हाय एंड टेक्नॉलॉजी, फायनान्स, ॲनालिटिक्स, अगदी रिसर्च आणि डेव्हलपमेंटचा सुद्धा समावेश असतो. म्हणजे कंपनीचा मेंदूच आता भारतात काम करतोय, फक्त हातपाय नाहीत. वाव. आणि महाराष्ट्राचं ध्येय आहे की 2030 पर्यंत असे 400 मेंदू इथे आणायचे आणि त्यातून 4 लाख कुशल नोकऱ्या निर्माण करायच्या आहेत. 4 लाख नोकऱ्या हा आकडा ऐकायला खूपच मोठा आहे. पण अशी ध्येय अनेकदा फक्त कागदावरच राहतात. यात असं काय वेगळं आहे ज्यामुळे हे प्रत्यक्षात येऊ शकेल? या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. एक, हे ध्येय फक्त पुणे-मुंबई पुरतं मर्यादित नाहीये. अच्छा. हो, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांमध्येही GCC यावेत यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. म्हणजे विकासाचं विकेंद्रीकरण. ही चांगली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या धोरणाला गुंतवणुकीतून मिळणारा प्रतिसाद. म्हणजे फक्त धोरणं जाहीर करून सरकार थांबलेलं नाहीये. हो, तर इन्व्हेस्टर्स पण इंटरेस्ट दाखवत आहेत. अगदी. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ब्रुकफिल्ड ॲसेट मॅनेजमेंट. हो, ती पवईमधली बातमी ना? बरोबर. या कंपनीने मुंबईतल्या पवईमध्ये एक मोठा GCC कॅम्पस उभारण्यासाठी तब्बल $1 अब्ज म्हणजे जवळजवळ 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली आहे. $1 अब्ज? हो. ही एकच गुंतवणूक या धोरणाच्या यशस्वीतेची पहिली मोठी खूण आहे. आणि याशिवाय व्यवसाय सुलभ करण्यासाठी मैत्री नावाचा एक सिंगल विंडो प्लॅटफॉर्म तयार केलाय, ज्यामुळे कंपन्यांना सरकारी परवानग्यांसाठी वेगवेगळ्या ऑफिसमध्ये फिरायची गरज नाही. म्हणजे मैत्रीमुळे लाल फितीचा कारभार कमी झालाय. ओके. पण नुसते गुंतवणुकीचे करार करून भागत नाहीत. या डिजिटल कंपन्यांना चालण्यासाठी डिजिटल रस्ते लागतात. म्हणजे डेटा सेंटर्स, फायबर ऑप्टिक केबल्स. या हार्डवेअरच्या आघाडीवर काय परिस्थिती आहे? आणि हाच महाराष्ट्राच्या योजनेचा दुसरा मोठा आधारस्तंभ आहे. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सध्या जगात जेवढे डेटा सेंटर्स उभे राहत आहेत त्या क्षमतेनुसार मुंबईचा जगात 6वा क्रमांक लागतो. 6वा संपूर्ण जगात. हो, ही खूप मोठी उपलब्धी आहे. हे दाखवतं की महाराष्ट्र केवळ सॉफ्टवेअरचं नाही तर डिजिटल पायाभूत सुविधांचेही जागतिक केंद्र बनत आहे. यातलं एखादं मोठं उदाहरण देता येईल का, ज्यामुळे याचं महत्त्व लक्षात येईल? हो, सप्टेंबर 25 मधलीच एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने लोढा डेव्हलपर्ससोबत अंबरनाथमध्ये 30,000 कोटी रुपयांचा ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क उभारण्यासाठी सामंजस्य करार केला. 30,000 कोटी. हो, आणि यातून थेट 6,000 नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. आणि इथला ग्रीन हा शब्द खूप महत्वाचा आहे, कारण डेटा सेंटर्स प्रचंड वीज वापरतात. खरंय. त्यामुळे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान वापरणं ही काळाची गरज आहे. खरंच. सप्टेंबर महिना तर आकड्यांच्या बाबतीत खूपच मोठा दिसतोय. पवईतला $1 अब्ज कॅम्पस, अंबरनाथमधला 30,000 कोटीचा डेटा पार्क. अजून काही मोठी गुंतवणूक आली होती का? हो, सप्टेंबर महिना तर गुंतवणुकीचा पाऊसच घेऊन आला. पण या आकड्यांमध्ये 2 महत्वाचे ट्रेंड्स दिसतात. एक म्हणजे बिग डेटा. ओके. पवईतला GCC कॅम्पस आणि अंबरनाथमधला डेटा पार्क हे दाखवतं की महाराष्ट्र भारताचा डेटा हब बनतोय. आणि दुसरा ट्रेंड म्हणजे प्रादेशिक विस्तार. अदानी समूहाने नागपूर जिल्ह्यात तब्बल 70,000 कोटी रुपयाची गुंतवणूक जाहीर केली आहे. 70,000 कोटी रुपये नागपूरमध्ये. ही फक्त आकड्यांपुरती मोठी गोष्ट नाही, तर ती विकासाला मुंबई पुण्याच्या बाहेर नेण्याचा एक मोठा संदेश आहे. बरोबर. आणि या विकासासोबत येणाऱ्या धोक्यांचीही सरकारने दखल घेतली आहे. याच काळात एक स्वतंत्र सायबर क्राईम सिक्युरिटी कॉर्पोरेशन स्थापन करण्याची घोषणा झाली. अच्छा. म्हणजे एकीकडे डिजिटल विकासाचा वेग वाढवायचा आणि दुसरीकडे त्यापासून नागरिकांचं संरक्षणही करायचं, अशी एक दुहेरी रणनीती दिसते. ठीक आहे, तर चित्र असं दिसतंय की धोरणं तयार आहेत आणि पायाभूत सुविधांसाठी हजारो कोटींची गुंतवणुकी येते. पण माझा खरा प्रश्न माणसांबद्दल आहे. हे सगळं चालवण्यासाठी लागणारे लाखो कुशल इंजिनियर्स आपण कुठून आणणार? कारण एका बाजूला ॲक्सेंचर सारखी कंपनी म्हणते की AIमुळे जुन्या स्किल्सची गरज नाही आणि लोकांना कामावरून काढते, तर दुसऱ्या बाजूला आपण प्रशिक्षण देतोय. यात एक धोका नाही का? आपण ज्या कौशल्यांचं प्रशिक्षण देत आहोत तीच AIमुळे कालबाह्य तर होणार नाहीत ना? हाच तर या सगळ्या योजनेतला कळीचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच नॅस्कॉम सारख्या संस्थांसोबतची पार्टनरशिप महत्त्वाची ठरते. सरकारने हे ओळखलं आहे की केवळ इमारती उभारून विकास होणार नाही, तर त्या चालवणारे कुशल मनुष्यबळही लागेल. आणि तुमची भीती योग्य आहे. म्हणूनच आता प्रशिक्षणाचा रोख बदलला आहे. कसा बदलला आहे? याचं उत्तम उदाहरण म्हणजे नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासोबत नॅस्कॉमने सुरू केलेला कार्यक्रम. या अंतर्गत 400 महाविद्यालयांमधील 1.5 लाख विद्यार्थ्यांना फ्युचर रेडी स्किल्स दिली जात आहेत. यात केवळ जुनं कोडिंग शिकवलं जात नाहीये. मग काय शिकवलं जातंय? AI मॉडेल्स कसे वापरावे, डेटा ॲनालिसिस, सायबर सुरक्षा आणि प्रोडक्ट मॅनेजमेंट यांसारख्या आपण म्हणू शकतो AI प्रूफ स्किल्सवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. मुद्दा आता सॉफ्टवेअर लिहिण्याचा नाही, तर AI टूल्स वापरून सॉफ्टवेअर तयार करण्याचा आहे. हा दृष्टिकोनातील मोठा बदल आहे. आणि हे ग्रामीण भागापर्यंत पोचतंय? हो. हां, तर झालं विद्यापीठाचं स्तर. पण जे विद्यार्थी पारंपरिक शिक्षण घेत नाहीत, त्यांचं काय? म्हणजे ITI सारख्या संस्था? तिथेही एक महत्त्वाचं मॉडेल राबवलं जातंय. राज्यातील ITI संस्थांना थेट उद्योगांच्या सहभागाने अद्ययावत करण्याची योजना आहे. ही PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर आधारित आहे. म्हणजे एखादी मोठी टेक कंपनी थेट एखाद्या ITIला दत्तक घेईल आणि तिथे त्यांच्या गरजेनुसार ट्रेनिंग देईल. अशा म्हणजे विद्यार्थ्यांना थेट इंडस्ट्रीमध्ये काय चालतं हे शिकायला मिळेल. अगदी. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टिकल नॉलेजवर भर असेल. हे शिक्षण आणि उद्योग यांच्यातली दरी कमी करण्यासारखं आहे. पण हे सगळं महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षणाच्या पातळीवर झालं. अगदी लहान वयात शालेय मुलांमध्ये तंत्रज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी काही प्रयत्न होत आहेत का? हो, आणि तो एक खूप सुंदर उपक्रम आहे. नाशिकच्या आदिवासी गावांमध्ये सायन्स ऑन व्हील्स नावाचा एक कार्यक्रम राबवला जातोय. सायन्स ऑन व्हील्स? हो. एका बसमधून विज्ञानाचे प्रयोग आणि नवीन तंत्रज्ञानाची ओळख हजारो शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. ही भविष्यातली गुंतवणूक आहे. मला आठवतंय, आमच्या शाळेत अशीच एक व्हॅन यायची आणि त्यातलं तारांगण बघायला मिळायचं. ती एक गोष्ट मनात कायमची घर करून राहिली. बरोबर. कदाचित या बसमधला एखादा प्रयोग
उद्याच्या कोणत्या तरी मोठ्या संशोधकासाठी प्रेरणा ठरू शकतो. नेमका हाच विचार यामागे आहे. ही एक दूरदृष्टी असलेली दीर्घकालीन योजना आहे. हे सगळं ऐकून तर वाटतंय की योजना खूपच पक्की आहे, धोरणं आहेत, गुंतवणूक आहे आणि मनुष्यबळ विकासावरील लक्ष आहे. हे सगळं खूपच सकारात्मक आहे, किंबहुना टू गुड टू बी ट्रू वाटतंय. यात काही आव्हानं नाहीत का, किंवा आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय का? आव्हानं आहेत आणि ती खूप मोठी आहेत. सर्वात मोठं आव्हान आहे अंमलबजावणीचा वेग. म्हणजे आपल्या स्रोतांनुसार राज्यात 62 असे 28 खासगी आयटी पार्कला मंजुरी मिळाली आहे. ही संख्या प्रचंड आहे, पण कागदावर मंजुरी मिळणं आणि प्रत्यक्षात आयटी पार्क उभं राहून त्यात कंपन्यांनी काम सुरू करणं यात खूप मोठं अंतर असू शकतं. हे पार्क्स किती वेगाने उभे राहतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि त्या शहरांचा काय ज्यांचा उल्लेख GCC धोरणात आहे, म्हणजे नागपूर, नाशिक? कारण धोरणाचा मुख्य उद्देशच विकासाचं विकेंद्रीकरण करणं आहे. तुम्ही अगदी दुखऱ्या नसेवर बोट ठेवलंय. हाच या योजनेमधला सर्वात मोठा विरोधाभास आहे. एकीकडे नवीन GCC धोरण नागपूरला एक मोठं केंद्र बनवण्याचं स्वप्न पाहतंय, अदानीसारखी मोठी गुंतवणूक तिथे येतेय, पण दुसरीकडे एका आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार नागपूरच्या IT उद्योगाची वाढ गेल्या 5 वर्षांपासून अक्षरशः थांबलेली आहे, स्टॅग्नंट आहे. थांबलेली आहे. म्हणजे कागदावरचे प्लॅन्स आणि नागपूरमधली खरी परिस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक दिसतोय. अगदी. आणि हेच या योजनेपुढचं सर्वात मोठं आव्हान आहे. धोरणात्मक आकांक्षा आणि जमिनीवरील वास्तव यांच्यातील ही दरी जोपर्यंत भरून निघत नाही, तोपर्यंत राज्याच्या $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न पूर्ण होणं कठीण आहे. धोरणे उत्तम आहेत, जागतिक गुंतवणूकदार महाराष्ट्राकडे आकर्षित होत आहेत, पण या योजनांना प्रत्यक्षात आणणं, विशेषतः पुणे-मुंबईच्या बाहेर नेणं, हीच सरकारची खरी कसोटी आहे. तर आजच्या चर्चेतून असं दिसतंय की जागतिक मंदी आणि AI मुळे येणाऱ्या नोकर कपातीच्या वादळात महाराष्ट्र सरकारने एक धाडसी जहाज समुद्रात उतरवलं आहे. हो, आणि हे जहाज खूप मोठं आहे. पारंपरिक नियम बदलून, प्रचंड पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करून आणि मनुष्यबळ विकासावर लक्ष केंद्रित करून एक सर्वसमावेशक रणनीती आखली आहे. फक्त सप्टेंबर महिन्यातच 1 लाख कोटी रुपयाहून अधिक गुंतवणुकीचे करार, पवईमध्ये $1 अब्ज GCC कॅम्पस आणि अंबरनाथमध्ये 30,000 कोटींचा डेटा पार्क. यावरून राज्याची महत्वाकांक्षा स्पष्ट दिसते. पण त्याच वेळी नागपूरसारख्या शहरांमधील वास्तव हेही दाखवतं की केवळ चांगली धोरणं आणि मोठी गुंतवणूक पुरेशी नाही, तर त्यांची प्रभावी अंमलबजावणी हीच यशाची गुरुकिल्ली आहे. बरोबर. आणि या चर्चेच्या शेवटी विचार करण्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. कोणता? आपण पाहिलं की सरकारने IT युनिट्सना निवासी भागातही परवानगी देऊन गुंतवणुकीचा मार्ग मोकळा केलाय. हे आर्थिक विकासासाठी उत्तम आहे. पण विचार करा, जेव्हा एखादं प्रचंड वीज आणि पाणी वापरणारं मोठं डेटा सेंटर एखाद्या दाट लोकवस्तीच्या निवासी भागाजवळ सुरू होईल, तेव्हा तिथे स्थानिक संसाधनांवर काय परिणाम होईल? हा महत्वाचा मुद्दा आहे. ही धोरणं एकीकडे आर्थिक विकासाला गती देतात, पण दुसरीकडे स्थानिक प्रशासन आणि पर्यावरणासमोर नवीन आव्हाने निर्माण करू शकतात. त्यामुळे आर्थिक वेग आणि स्थानिक नागरिकांच्या गरजा यांच्यात सरकार संतुलन कसं साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. हा विचार येणारा काळच ठरवेल.